नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल निशा आणि मम्मी रेसिपी. तर बघा, आज पण जोश आणि मस्त उत्साहित आहे आमची मम्मी. तर बघा, तर आज मम्मी तू काय बनवणार आहे? तर मी आज ना तुम्हाला मी हॉस्पिटल असल्यामुळं लोणचं टाकता आलं नाही, तुम्हाला दाखवता पण आलं नाही. पण मोठ्या मुलीला मी लोणचं दरवर्षी देत असते, तर तिच्या घरी लोणचंच नव्हतं. तर ती मला सारखी म्हणायची मम्मी लोणचं. म्हटलं आता मी तर ॲडमिट ज्यावेळेस मी घरी जाईल तेव्हा जर कैऱ्या मिळाल्या तर मी तुला लोणचं करून देईल. म्हणजे अर्ध तुला देईल, अर्ध मी देईल. तर बघा, ह्या कैऱ्या मी 150 रुपये किलोनी गंगेवरनं आणलेल्या आहे. आणि गंगेवर इतकं पाणी आहे सराफ बाजारात. म्हणजे सराफ बाजारात एक लेडीज मला दिसली, ती 200 रुपये म्हणायची, त्याच्यात 150 रुपये प्रमाणे मी या कैऱ्या आणल्या. या कैऱ्या 2.5 किलो आहे आणि फुलून पण आणल्या तिच्याकडं 20 रुपये भावाने. तर हे लोणचं मी करून दाखवणार, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीचं करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य पण मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, या 2.5 किलो तुम्ही याला 2 पुड्या आणलेल्या आहे मसाल्याच्या. राम बंधू ना मम्मी? हा, राम मंदिर. ही मोहरीची डाळ आहे, हा लसूण ठेचलेला आहे, ही बडीशोप आहे आणि 2-4 मिरच्या मी आख्या आहे ना. जास्त तिखट नाही आहे पण चविष्ट लागावा त्याच्यासाठी मी या 2 मिरच्या टाकलेल्या आहे. आणि ही लोणच्याचीच मिरची आहे जाडमधली. त्याच्यासाठी लागणारं एक जायपत्री आहे, एक फूल आहे, 2-4 लवंगा आहे, 2-4 मिरे. आणि त्याच्यासाठी लागणारे हळद आणि अख्खं मीठ आणलेलं. मी अख्खं मीठच टाकते कारण अख्ख्या मीठाने कडक राहतं. काही नाही माहित पडत. हा, मी खोलून दाखवलं ज्यावेळेस टाकायचं त्यावेळेस मी खोलून दाखवेल. तर हे जाड मीठ असतं, जाड मीठ आहे. आणि मी ज्यावेळेस कळल्याची भाकरी करतो ना, आम्ही त्याच्यावेळेस मी हेच दळताना हेच टाकते. खूप छान लागतं त्याच्याने भाकरी. आणि ही मोहरीची डाळ आहे, ते जेवढी लागेल तेवढी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता चला आपण स्टार्ट करूया. तर आता पहिली मी हळद आणि मीठ टाकणार आहे. नंतर ते साहित्य मी ज्यावेळेस तेल टाकेलं त्यावेळेस जे साहित्य टाकलं ते मी तुम्हाला दाखवेल. आणि गार झाल्यानंतर आपल्याला जे लोणचं ओतायचे, लगेच हातचे साथ भरायचे. त्यांनी काही होत नाही, खराब होत नाही, काही माझं 4-4 वर्ष लोणचं राहतं. अजून मी माझ्याकडे वाळलेलं लोणचं आहे, अजून मी तुम्हाला दाखवून देईल. तर चला आता हे निशाला मी गरम करायला लावते तेल. ते तेलामध्ये मग तिला साहित्य ठेवायला लागते. मी आता खालीच बसलेली, मला खालीच बसू द्या. उठल्याने मला त्रास होतो, परत उठ त्याच्यामुळे म्हटलं मी खालीच बसते आणि खाली बसूनच आपण मुलींना करून दाखवू. तर जा तू तेल ठेव गॅसवर. तर ह्या 2.5 किलो मी कैऱ्या आणलेल्या आहे, खूप छान फोडून पण आणलेल्या आहे. आणि त्याच्यातले त्या कोया वगैरे काढून उकडून पण खाऊ शकतो आपण, कारण ना त्यात ना मीठ वगैरे टाकून उकडून आणि वाळून खातात. तर आता मी त्या ठेवलेल्या आहे साईडला. आता याच्यात मी आता आपल्याला अख्खं मीठ टाकते, अंदाजेच टाकते. मला एक सांगायचं आहे का, मम्मीचं एकदम साधं आणि सिंपल आणि इतकं चटपटीत लोणचं असतं. तर सगळ्यांकडे असेल पिवळं वगैरे हळद लावून ठेवतात. तर मम्मी मागच्या वर्षी पण जेव्हा मम्मी दाखवलं होतं एकदम झटपट मस्त आणि इतकं छान. आणि म्हणजे बघा, मागच्या वर्षापासून आम्ही तसंच ठेवलेलं आहे, थोडं उरलं पण इतकं भारी लागतं ते. तर असं करून बघा तुम्ही. आता मम्मी हळद टाकते त्याच्यात. ते मस्त पूर्णपणे आपल्याला हलवायचं आहे. मी त्याला थोडा गोड किसायला लावते. मी आंबट काही एवढं खास लागत नाही, थोडंसं गोड आंबट. साखर पण टाकू शकतो ना? हो, साखर पण टाकू शकतो. साखर टाकू नयेत आपण. साखर टाकला तर जो आपला लोणच्याचा कलर आहे तो शेवटपर्यंत तसाच असतो. आणि गूळ टाकला तर थोडं ते काळपट होतं. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही टाकू शकता. मस्त वास येतो. सुगंध मस्त आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला आता ह्या वस्तू टाकायच्या आहेत. मोकळं बस. थोडी हळद टाकते अजून. तर आज सगळ्या मम्मीला आज व्हिडिओमध्ये बघून सगळ्यांना खूप आनंद झाला. आणि बरेचसे जण रागवले पण, काकू आराम करा, काकू आराम करा. पण मम्मी काय आराम नाही करत. काय डबा आहे बघ तिथं. कामं तुला टांग मोकळं राहतं, काय आराम करायचा. आपल्याला ज्या रामबंधू मसाल्याच्या ज्या पुऱ्या आहेत ना, त्या 2 आपण टाकायच्या. ही 2.5 किलो कैरी आहे, तर त्याला 2 पुड्या कमी. 2 पुऱ्या. ओके. तर बघा,
या मसाल्यात मीठ पण असतं का मम्मी? नाही, फक्त ही मिरची ना? मसाला. मीठ असतं तर आपण कशाला मीठ टाकलं असतं. ओके ओके. तिच्यात सगळं आता ते मोहरी थोडासा अख्खा मसाला हे सगळं त्यात राहतात. आपल्याला ह्या काही काढून घ्यायचं. बरोबर. शंका विचारलेच पाहिजे. आणि जी आपली लाल मिरची पावडर आहे ना आपली काश्मीर मिरची, ती कलर येण्यासाठी ती पण मी थोडी टाकणार आहे. आणि ही मी विकत आणलेली आहे, ही जाडमधली, हिच्याने पण छान कलर येतो. पण घरची पण मी टाकणार आहे, कारण आम्ही घरी काश्मीरच मिरची खातो, कारण जास्त तिखट नाही आवडत. त्याच्यामुळे कलर येण्यासाठी थोडीशी जरी टाकली ना ती तरी खूप छान वाटते. इतकं सुंदर सुगंध भारी येतोय, कारण ते लोणच्याचे पुढे टाकलेले आहेत मी यात, त्याच्यामुळे खूप छान. अजून छान यायला लागलं. लोक म्हणजे काय सगळा पूर्ण पावसाळा आहे, आता पावसाळा संपत आला तेव्हा मावशी लोणचं टाकतात ते. पण मी ॲडमिट असल्यामुळे मला लोणचं टाकता आलं नाही. आणि त्यावेळेस खूप काही स्वस्त, 250 ते 300 रुपयाला जाळी मिळायची 20-20 किलोची. तेव्हा ऊन फार तापत होतं, त्याच्यामुळे मी टाकलं नाही. म्हटलं उन्हाने खराब होऊन जाईल, त्याच्यामुळे मी टाकलं नाही ना. आता इतक्या कैऱ्या महाग झाल्या का आता येतच नाही. पुढे जवळ घेते का? तर कढाईत खूप तेल गरम झालं होतं, तर मम्मी जो ठेचलेला होता लसूण तो त्यात टाकला. तर छान आहे बघा, थोडासा लालसर करून घ्यायचा नॉर्मल. आता तो काढून घेते मम्मी. सुगंध मस्त. लवंगा आणि मिरे टाकायची. ओके. त्या काय फक्त एक शो साठी असतात, ते छान दिसावं त्यांनी लोणचं. छान आहे बघा आता. तर बघा तुम्ही, मम्मीने 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, तर त्या आपण थोड्याशा नॉर्मल तेलातून काढून घेतल्या. आता आपल्याला ही जी मोहरीची डाळ आहे ना ती टाकायची. ओके. पावशे डाळ आणली मी 2.5 किलो ना. ओके, 2.5 किलो पावशे घ्यायची मम्मी. छान, म्हणजे खार पण होतं त्याचा. जर खार उरला तर त्याच्यात आपण मिरची पण कापून टाकू शकतो नंतर. हां, बडीशोप होती मी ठेचलेली, ती पण टाकून घेते. आता आपल्याला हे गार करून टाकायचंय. गार झाल्यानंतर आपल्याला हे याच्यात ओतायचे, त्याच्यामुळे म्हटलं मग आता थोडं गार झाल्यानंतर आपण टाकू त्यात. तर तर 1 चम्मच मी काश्मीर मिरची टाकलेली, कलरची ही फक्त, म्हणजे जास्त जेणेकरून तिखट पण नको, गोड पण नको, आंबट पण नको, म्हणजे स्वादिष्ट होईल बाई. आणि आपण ना साखर टाकणार आहे त्यात, म्हणजे लोणचेचा कलर असाच राहील आपला, म्हणून साखर टाकणार यावेळेस. हो, यावेळेस मी साखर टाकणार आहे. अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे. जर काही वाटलं आपल्याला आंबट आहे बुवा तर आपण अजून बी नंतर पण टाकू शकतो. असं काही एवढीच मम्मी? हो, बस झाले. आज जास्त गोड पण चांगलं नाही लागत. तर आपण जे तळलेलं आहे हे गार झालेले आता लसूण वगैरे, तो आपल्याला यात टाकायचं आहे. आपल्याला हे पूर्णपणे गार होऊ द्यायचे. गार झाल्याशिवाय यात टाकायचं नाही, नाही तर लोणचं खराब होऊन जाईल. कारण ते गरम असल्यामुळे लोणचं नरम होऊन जाईल ना. आपलं हे तेल जे गरम केलं होतं त्यात आपण मसाला, मोहरी वगैरे जे टाकलेलं होतं तळण्यासाठी, तर ते आता पूर्णपणे गार झालं. कलर कसं झालं मस्त लाल. आणि हे पूर्णपणे गार झाले. आता हे गार झालेलं आपल्याला यात टाकायचे. आणि यात टाकल्यानंतर आपल्याला ते मस्तपैकी हलवून घ्यायचं. कारण गरम गरम टाकल्याने ना त्याच्या फोडी असतात ना, त्या नरम होऊन जातात लवकर. एक कमेंट तुझा गोड आवाज ऐकायला आला, इतकं भारी वाटलं म्हणे. असं मस्त वाटलं म्हणे कानाला, काकूंचा आवाज ऐकला. कलर फार छान आहे, कारण मिरची खूप कलरची आहे, त्याच्यामुळे असं वाटतं. तिखट वगैरे काहीच नाही, फक्त कलरची मिरची टाकलेली आहे. तिखट आहे आपण टाकलेलं काश्मीर मिरची, पण एवढी तिखट नसते बघ ती. हां,
हे पूर्णपणे असं मस्तपैकी हलवून घ्यायचं आणि नंतर मग तेल टाकायचं. हे जे आहे तेच टाकायचं आहे. ओके. आणि जे आपण म्हणू ना बुवा आता याला तेल नाही, तर जे आपण मीठ हळद टाकले ना त्याला खूप पाणी सुटतं, साखर त्याला पाणी सुटतं रात्रीचं. जवळजवळ बरणी जर आपण अर्धीच भरून ठेवायची आहे आणि अर्धी भरल्यानंतर ते तेल पाणी सगळं वरती येतं. त्याच्याकरता आपण जास्त पूर्ण टोकापर्यंत भरायचं नसतं. हे बघा किती छान दिसते. आणि साखरेमुळे याच्या कैऱ्याचा जो कलर आहे ना हा हिरवाच राहणार. गुळाने तो लालसर होतो. बघा जे उरलेलं तेल होतं ते जवळजवळ मी अर्धा किलो तेल टाकलेलं आहे. त्यात अर्धा किलोला कमी टाकले, 1.5 वाटी टाकलेले आणि त्याला खूप तेल सुटेल. आता ज्यावेळेस आपल्याला वाटेल आता बघा तेल कमी, तर त्या दिवशी मी पूर्ण बरणीतनं लोणचं पाठीमध्ये काढेल आणि परत तेल गरम करून टाकेल आणि पूर्णपणे हलवून परत भरेल. तर आता हे मोठ्या मुलीला मला द्यायचं आहे उद्या, तर मी आता तिला लगेच बरणी भरून ठेवणार आहे आणि माझी पण बरणी भरून ठेवणार, दोघींना अर्ध. आणि निशाला जसं लागेल तसं निशा यातनं घेऊन जाईल. तिला काही असं नाही का बा तिला दिलं तर मला पण अर्ध दे, असं काही नाही. तिला ज्यावेळेस लागतं ना त्यावेळेस इथनं ती घेऊन जाईल. तिचं कसं मुलांना डब्यांना वगैरे द्यावं लागतं, सारखे तिची इथं पाहुणे येत राहतात, त्याच्यामुळे तिला लोणचं लागतं. तिच्या हातचं लोणचं खराब होतं, जास्त दिवस टिकत नाही, त्याच्यामुळे ती दरवर्षी माझ्याकडनंच टाकून येते. तर बघा दोन्ही बरण्यांमध्ये एवढंच लोणचं झालेलं आहे, दोघींना सेम झालेलं आहे. आणि खाण्यासाठी वरती काढून ठेवलेले. आता बघा हे आपण जे टाकलं नाही रात्रभरमध्ये पूर्ण वरती येईल त्याचं तेल मीठ आहे ना ते पूर्ण वरती येईल, म्हणून तेवढी थोडीशी मोकळी ठेवावी लागते. जर आपण पूर्ण पॅक भरली ना तर ते वरचं ते जे तेल येतं ते पूर्ण बाहेर जातं. कारण मला एकदा अनुभव आलेला आहे, तेव्हा एवढी मी काही टाकत नव्हते, मुलं लहान नव्हते, तर मी फुल भरून ठेवायची. पण एक असं फुल भरले तर पूर्ण तेल मिठाचं पाणी झालं आणि तेल वरती आलं आणि ते पूर्ण बाहेर निघून गेलं. त्याच्याकरता कधी पण लोणचं टाकताना बरणीमध्ये थोडी जागा ठेवायला पाहिजे, तेव्हाच ते पूर्ण भिजल्यानंतर वरती तेल येतं. तर अशा प्रकारे आम्ही दोघी मुलींना, मला आणि मोठ्या मुलीला ठेवलं. यातलं निशा पण थोडी नेऊ शकते ते. आणि हे खाण्यासाठी वरच्यावर येता जाता साई निशा खातच राहतात, त्याच्याकरता वरती हे ठेवलेलं हे झाकून ठेवते मी. तर अशा प्रकारे झटपट होणारं लोणचं लगेच केलं. बाहेरून कैऱ्या आणल्या, लगेच फोडल्या बी, पुसल्या बी, लगेच 7च्या 7 मसाले होते घरामध्ये, ते मसाले पण टाकले आणि लगेच केलं आणि तुम्हाला लगेच दाखवलं. म्हणजे जवळजवळ अर्धे ते 1 तासामध्ये माझं लोणचं होऊन गेलं. आणि कधी पण आता तुम्ही गूळ टाकू नका, तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर साखर टाका. साखरने हिरवेच फोडे राहतात आणि गुळाने लालसर होतात आणि काळपट दिसतं ते. तर मम्मी तुम्हाला अशी साधी आणि सिंपल कशी वाटते ते पण सांगा. आज मम्मीने सगळं बसूनच व्हिडिओ काढलेला आहे, म्हणजे मम्मीच्या मी सर्व हातात दिलं. तर तुम्हाला हे पण आज मम्मीचं रूप कसं दिसलं तेही सांगा. तर छान मम्मी क्यूट दिसते. तर आराम करायचं म्हटलं तर आराम तुम्हाला माहिती आहे आराम नाही करणार, पण ठीक आहे. मग मध्ये मी घरात काय करू, बोर होते, मग चालू असतं मम्मीचं एक ना एक रेसिपी वगैरे. मम्मी म्हणे दाखवू आपण, तर काही नाही. तर असं झटपट मम्मीच्या पद्धतीने मम्मीने लोणचं केलेलं आहे. आणि काही नाही, जे मटेरियल सांगितलं तुम्ही, तुमचं काय असेल तर तुम्ही काही वेगळं करत असेल त्यात तर तुम्ही ॲड करू शकता ना मम्मी. हो, आणि दरवर्षी मी तुम्हाला दाखवतेच असे वेगवेगळ्या प्रकारचे. जशी मला स्टेप आठवत जाते तसं मी तुम्हाला दाखवते. गावाकडचं बी एकदा मी तुम्हाला पुढच्या वर्षी लोणचं दाखवेल. काका माझी आई कशी करत होती. आता आपल्याला ही रेडीमेड डाळ मिळती, पूर्वी आपण लहान ती पाटावर वाटायची. ओके. हो, भाजायचे आणि पाटावर वाटायचे आणि पाकडायचे आणि तशीच टाकून द्यायची. कोणी कधी तर फोतरे काढत नव्हते, तशीच टाकायचे. गावाकडचं लोणचं ते मी पुढच्या वर्षी तुम्हाला आवर्जून दाखवून तसं दाखव मम्मी. हो. तर काही साहित्य नाही, कमी साहित्यात फक्त आपलं तुम्ही प्रमाण समजून घ्या. 2 किलो मम्मीने कैऱ्या आणल्या होत्या फोडून आणि त्याला 2 पुड्या आणलेल्या आहे. आणि आपल्या ज्या मिरची किंवा काय ते सगळं तुम्ही व्यवस्थित बघा, काय वाटलं तर शंका विचाराच. तर झटपट असं लोणचं मम्मीने केलेलं आणि एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. कशी वाटली तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.